विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना बसव ब्रिगेडतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराचे वितरण रविवारी सकाळी 10:30 वाजता टाकळीकर मंगल कार्यालयात होणार आहे। या पुरस्काराची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली। बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे। या पुरस्कारांचं यंदाचं तिसरं वर्ष आहे। यंदाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम बसव ब्रिगेड शहर जिल्हा आणि सोनाई फाउंडेशन यांच्या वतीने होणार आहे। पुरस्कार समितीच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक ॲडव्होकेट सोमेश वैद्य तर कार्याध्यक्षपदी सोनाई फाउंडेशनचे संस्थापक युवराज राठोड यांची निवड करण्यात आली। सन्मान चिन्ह, फेटा आणि मानाचा शेला असं पुरस्काराचं स्वरूप आहे। यंदाच्या वर्षी डॉक्टर अमरनाथ सोलापुरे बिदर कर्नाटक यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। तर मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील, महिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिता माळगे, आध्यात्मिक प्रबोधन करणारे रवी बिराजदार लातूर, उद्योजक मल्लीनाथ अक्कळवाटे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ शशिकांत पुदे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा पाटील, सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत वैशाली शहापुरे यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बसव ब्रिगेडचे राष्ट्राध्यक्ष अविनाश भोसीकर असणार आहेत। तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लिंगायत समाजातील यशस्वी व्यक्तींना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येतं। बसव ब्रिगेड शहर व जिल्हा शाखेतर्फे समस्त सोलापूरकरांच्या वतीनं वीरशैव कक्कय्या ढोर समाजातील प्रथम महिला खासदार झाल्याबद्दल प्रणिती शिंदे यांचा नागरी सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे। त्याचबरोबर सोलापूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित पदाधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट, सुजाता शास्त्री, डॉक्टर वैजनाथ कुंभार, श्यामधुरी, विनायक साळुंखे, मकबूल मुल्ला, नीता स्वामी, संपन्न दिवाकर यांचा विशेष सत्कार याप्रसंगी होणार आहे। या पत्रकार परिषदेस बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे, बसव ब्रिगेडचे सोलापूर शहर सहसचिव अविनाश बिराजदार, धाराशिव कार्याध्यक्ष पंडित जळकोटे, ॲडव्होकेट विनयकुमार कटारे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष जतीन निमगाव, प्रसिद्धी प्रमुख दत्ता खेरे उपस्थित होते। नमस्कार। दरवर्षीप्रमाणे बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आपण संपूर्ण महाराष्ट्रातून लिंगायत समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा आपण सन्मान करत असतो। तर याही वर्षी आपण बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण बसवरत्न पुरस्काराची आपण आज घोषणा करतोय। आपण बसव ब्रिगेडच्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराची आपण घोषणा करतोय। त्याचबरोबर या पुरस्कार सोहळ्यामध्ये सोलापूरच्या प्रथम महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या आमदार खासदार प्रणिती शिंदे यांचा आपण नागरी सत्कार त्यावेळेस आपण करणार आहोत। तर विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना बसव ब्रिगेड तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक 28 रोजी सकाळी 10:30 वाजता टाकळीकर मंगल कार्यालयात होणार आहे। या पुरस्कारांची घोषणा आपण आज करतोय। या पुरस्काराचं यंदाचं हे आपलं तिसरं वर्ष आहे। यंदाच्या पुरस्कार वितरणासाठी आपल्याला आपले जे स्वागत अध्यक्ष आहेत, आपण दरवर्षी स्वागत अध्यक्ष आपण नियुक्त करत असतो। यावर्षी आपल्याला या पुरस्कार सोहळ्यासाठी स्वयंशिक्षा फाउंडेशनचे श्री सोमेशजी वैद्य हे यंदाच्या वर्षी स्वागत अध्यक्ष आहेत। तर सोनाई फाउंडेशनचे श्री युवराज राठोड यांची कार्याध्यक्ष म्हणून आपण इथं निवड केलेली आहे। या पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह, फेटा, मानाचा शेला अशा प्रकारचा या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे। यंदाच्या वर्षी डॉक्टर अमरनाथ सोलापुरे, जिल्हा बिदर कर्नाटक यांना आपण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत। तर मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील, महिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिता माळगे, आध्यात्मिक प्रबोधन करणारे लातूर येथील श्री रवी बिराजदार, ज्येष्ठ उद्योजक मल्लीनाथ अक्कळवाटे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ श्री शशिकांत पुदे, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टर प्रतिभा पाटील, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते जे बसवेश्वर महाराजांच्या मूर्ती स्थापनेसाठी ज्यांनी मूर्तीचं वाटप केलं असे श्री रोहित पाटील, तर शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी वैशाली शहापुरे यांना आपण राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने यावर्षी आपण सन्मानित करणार आहोत।